नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी इयत्ता 5वी या वर्गातील उपयोजित लेखन यांच्या विषयी माहिती घेत आहोत। हे पहा मुलांनो, उपयोजित लेखन म्हणजे काय व त्यातील निबंध लेखन कसे करायचे याचा अभ्यास आज पाहणार आहोत। उपयोजित लेखन म्हणजे काय? इयत्ता 5वी मध्ये उपयोजित लेखनाला आगळे महत्व आहे, कारण यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला व विचारशक्तीला योग्य व चांगली चालना मिळते। तसेच दैनंदिन जीवनामध्ये जे काही विचार व कल्पना करतात ते भाषेच्या माध्यमातून कसे मांडता येईल हा विचार मुलांनी या उपयोजित लेखनात करायचा आहे। उपयोजित लेखनामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, त्यांचा सराव तुम्ही करायचा आहे। उपयोजित लेखनामध्ये प्रकार पहिला निबंध लेखन, दुसरा प्रकार पत्र लेखन, तिसरा प्रकार कथा लेखन व चौथा प्रकार आहे उतारा आकलन। या प्रकारांचा अभ्यास मुलांनो तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये करायचा आहे। या उपयोजित लेखनातील पहिला जो प्रकार आहे निबंध लेखन, तो आज अभ्यासणार आहोत। याच्याविषयी अधिक माहिती पुढील प्रमाणे घेणार आहोत। हे पहा मुलांनो, निबंध हा शब्द तुम्ही दरवेळेला वाचता, याचा थोडा अर्थ समजून घ्या मुलांनो। पहा, नि अधिक बंध याचा अर्थ काय होईल? निबंध म्हणजे काय ते पहा। अर्थ पहा मुलांनो, निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळवणे असा आहे। योग्य बंधनात बांधलेले विचार म्हणजेच आपल्याला येथे निबंध म्हणता येईल मुलांनो। यानुसार आपल्याला निबंध या शब्दाचा अर्थ समजतो, पण आपल्याला निबंध लेखन पाहायचं आहे। निबंध लेखन म्हणजे काय ते पहा। अर्थ, निबंध लेखन म्हणजे विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी म्हणजेच निबंध लेखन होय। म्हणजे मुलांनो, तुम्ही जे काही विचार करता, जे काही विषय तुमच्या विचारामध्ये असते, ते तुम्हाला लिहायचे असते व ते लिहित असताना मुद्देसूदपणा त्यामध्ये असायला हवा।
निबंध लिहिताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात मुलांनो. म्हणजे निबंध लिहित असताना काही गोष्टींचा विचार करून निबंध लिहायचा असतो. त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते खालीलप्रमाणे पाहणार आहोत. पहा, दिलेल्या मुद्द्यांवरून निबंध लिहायचा असतो. मुलांनो, तुम्हाला इयत्ता 5वी मध्ये हा निबंध लिहायचा असेल तर यामध्ये तुम्हाला 5 गुणांसाठी हा निबंध लिहायचा असतो व तो लिहित असताना तुम्हाला प्रश्नामध्ये निबंधाच्या संदर्भात काही मुद्दे दिलेले असतात. ते मुद्दे वापरायचे असतात व तुमचा निबंध पूर्ण करायचा असतो. निबंधाची भाषा साधी व सोपी असावी. म्हणजे निबंध लिहित असताना मराठी भाषेचा वापर तुम्ही करणार आहात व ते करत असताना यामधील भाषा ही साधी व सोपी समजण्यासारखी असावी. म्हणजे तुम्ही जे काही निबंध लिहित आहात तो निबंध इतरांनी वाचल्यानंतर तो समजायला हवा. अशा प्रकारे निबंधाची भाषा तुम्ही वापरायला हवी. तिसरा मुद्दा पहा मुलांनो, निबंधाची सुरुवात आकर्षक असावी. निबंधाचा मध्य व शेवट व्यवस्थित असावा. म्हणजे निबंधाला सुरुवात करत असताना ती सुरुवात आकर्षक असावी असे येथे सांगितलेले आहे व निबंधाचा मध्य व शेवट हा व्यवस्थित असावा. यातून आपल्याला असे समजते, निबंधाची सुरुवात जर आकर्षक असेल तर ती वाचण्यासाठी अत्यंत चांगली असते, चांगली समजते व त्यामध्ये कंटाळा वाटणार नाही. यासाठी सुरुवात ही आकर्षक असावी व या निबंधामध्ये मध्य म्हणजे निबंधाचा मध्य जो असतो तो व्यवस्थित लिहिला जावा. त्यामध्ये जे काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत ते मुद्द्यानुसार व्यवस्थित मांडता यायला हवे. चौथा मुद्दा पहा, निबंधात 4 ते 5 परिच्छेद असावे. म्हणजे यामध्ये जे तुम्ही निबंध लिहित असता त्यातील पहिला परिच्छेद हा सुरुवातीचा असतो तो आकर्षक असावा. मध्यामध्ये 2 परिच्छेद असावेत व शेवटी एखाद किंवा 2 निबंधाच्या शेवटी परिच्छेद करून तुम्ही निबंधाचा समारोप करू शकता. अशा प्रकारे निबंधाची सुरुवात, मध्य व शेवट आपल्याला या परिच्छेदातून दाखवता येते. पाचवा मुद्दा पहा मुलांनो, निबंधात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करावा. 6वा मुद्दा आहे, निबंधात मराठी भाषा शुद्ध वापरावी. निबंध लिहित असताना विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. म्हणजे याचा अर्थ मुलांना समजून घ्या. निबंधामध्ये जे काही वाक्य असतील ते वाक्य कुठे थांबावे, कुठे वाक्याची सुरुवात होते, कोणत्या शब्दावर जोर द्यावा हे दाखवण्याकरिता तुम्हाला विरामचिन्हांचा वापर करावा लागतो. जर तुम्ही विरामचिन्हे योग्य ठिकाणी नाही वापरलात तर तुमची वाक्यरचना ही चुकते. त्यामुळे वाक्यांचा अर्थ बदलतो व निबंध चुकीचे तयार होते. म्हणून मुलांनो, विरामचिन्ह हे योग्य ठिकाणीच
वापरावे. व दुसरी महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे निबंधामध्ये मराठी भाषा ही तुम्ही वापरत आहात. यासाठी तुमच्या वाक्यरचनेमध्ये तुम्हाला मराठी भाषा ही शुद्ध वापरावी लागणार आहे मुलांनो. निबंधाचे प्रकार पहा मुलांनो, यावर्षी आपल्याला निबंधाचे जे प्रकार अभ्यासायचे आहे ते पुढील प्रमाणे. पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. दुसरा प्रकार आहे कल्पनात्मक निबंध. तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तपर निबंध. या 3 प्रकारांचा अभ्यास तुम्हाला यावर्षी करायचा आहे. व आज आपण या निबंधाच्या प्रकारातील वर्णनात्मक निबंध या प्रकाराची माहिती घेणार आहोत. निबंधाचा प्रकार. पहिला जो प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, याची माहिती घेऊया. वर्णनात्मक निबंध म्हणजे काय हे पहा मुलांनो. वर्णनात्मक निबंध म्हणजे या निबंधात एखाद्या स्थळाचे, प्रसंगाचे, निसर्गातील सुंदर दृश्य यांसारख्या विषयांची माहिती जशीच्या तशी लिहिणे होय. म्हणजे मुलांनो, तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रसंग पाहता. तसेच तुम्ही एखाद वेळेस निसर्गातील सुंदर ठिकाणाला भेट देता, सुंदर स्थळी भेट देता, त्याचे निरीक्षण करता आणि जे काही पाहता त्याचे वर्णन जसेच्या तसे तुम्हाला लिहावे लागते. यालाच वर्णनात्मक निबंध असे म्हणतात. या निबंध प्रकाराची थोडी अधिक माहिती पाहूया. प्रास्ताविक. वर्णनात्मक निबंधासाठी जे विषय दिले जातात ते बहुधा आपल्या परिचयाचेच असतात. आपण अनुभवलेले प्रसंग वा आपल्या परिचयातील व्यक्ती यांचेही वर्णन करण्यास सांगितले जाते. म्हणून आपल्या अवतीभोवती जे घडत असते त्याचे आपण नीट निरीक्षण करावे. त्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपल्या वहीत टिपून ठेवाव्यात. आपण छान छान कविता वाचतो. येथे काय सांगितलेले आहे पहा मुलांनो. या निबंध प्रकारामध्ये तुम्हाला जे प्रसंग तुम्ही अनुभवलेले आहे त्याचे
निरीक्षण करायचे आहे व ते तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये मांडायचे आहे. त्याचे वर्णन करायचे आहे व दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या अवतीभोवती ज्या काही घटना घडतात त्या पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे काही विचार निर्माण होतात ते तुम्हाला सांगायचे असते. या निबंध प्रकारामध्ये तुम्हाला छान छान कविता सुद्धा वापरता यायला हव्यात. यासाठी त्या कविता तुम्हाला टिपून ठेवाव्या लागतील. त्यातील महत्त्वाच्या ओळीही टिपून ठेवाव्यात. त्यांचा उपयोग आपल्या निबंधात करावा. एखादा मौलिक विचार मांडून निबंधाचा समारोप करावा. निबंधाची भाषा साधी, सोपी, ओघवती आणि आकर्षक असावी. तसेच निबंधाची मांडणी मुद्देसूद असावी. मुलांनो, तुम्ही निबंध लिहित असता त्यामध्ये मौलिक विचार मांडता आले पाहिजे. त्यासोबतच निबंधाची भाषा ही साधी, सोपी असावी. त्यामध्ये ओघवतेपणा असायला हवा. कारण निबंध हा कंटाळवाणा असायला नको हे येथे आपल्याला समजायला हवे. व सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे? निबंध लिहित असता त्यामध्ये मुद्देसूदपणा असायला हवा. जे काही तुम्हाला मुद्दे दिलेले असतील त्याचा वापर करून ते निबंध योग्य प्रकाराने मांडता आले पाहिजे. वर्णनात्मक निबंध यामध्ये काही विषय तुम्हाला इथे दिलेले आहेत. पहा, हे विषय या निबंध प्रकारामध्ये येतात. 1. माझा मित्र. 2. मी पाहिलेली जत्रा. माझा आवडता सण. माझा गाव. माझा महाराष्ट्र. मी पाहिलेले निसर्गसुंदर स्थळ व माझे आवडते शिक्षक. हे जे विषय दिलेले आहेत ते मुलांनो वर्णन करण्या येण्यासारखे आहेत. या निबंध प्रकारामध्ये तुम्हाला खूप वर्णन करता येते. परीक्षेमध्ये हा निबंध प्रकार कशा प्रकारे विचारतात पहा. तुम्हाला परीक्षेमध्ये असे प्रश्न दिलेले असतात. पुढील मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहा व योग्य शीर्षक लिहा असे सांगितले जाते. हा प्रश्न परीक्षेमध्ये 5 गुणांकरिता विचारला जातो. मुलांनो, येथे तुम्हाला काही मुद्दे दिलेले असतात व हे मुद्दे वाचल्यानंतर तुम्हाला जे काही समजते त्यावरून निबंध
तयार करायचा असतो व त्या निबंधाला योग्य शीर्षक द्यायचे असते. पहा मुलांनो, मी तुम्हाला इथे काही मुद्दे दाखवणार आहे. ते तुम्ही नीट वाचन करा. पहा, मी तुम्हाला थोडासा वेळ देणार आहे. मुद्द्यांचं नीट वाचन करा व समजून घ्या. पहा, जून महिना, शाळा सुरू, पावसाला सुरुवात, मुलांना आनंद, शाळेत जाताना मजा, हिरवीगार वनश्री, आनंदाचे वातावरण, आकाशात अनेक रंगांचे ढग, इंद्रधनुष्य, पावसाळा, आठवणे. हे मुद्दे वाचल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की कोणत्या विषयावर हा निबंध आहे. यावरून या निबंधाला तुम्ही योग्य शीर्षक देऊ शकता. सांगा पाहू कोणतं शीर्षक येईल? बरोबर. माझा आवडता ऋतू, पावसाळा, पाऊस असे या निबंधाला शीर्षक देता येतील. यानंतर हे जे काही मुद्दे दिलेले आहेत याचे तुम्हाला परिच्छेदामध्ये वर्णन करून सांगायचे आहे. चला तर मुलांनो, आता निबंध कशा प्रकारे तयार केलेला आहे तो पाहूया. त्या निबंधातून तुम्हाला समजून घ्यायचं आहे की निबंधाची सुरुवात, मध्य व शेवट कशा प्रकारे असतो. निबंधाचे नाव, पावसाळा. पहा, मी सुरुवातीला वाचेन. पावसात काही मुले रंगीबेरंगी रेनकोट घालून शाळेत जातात. काही मुले आपली छत्री सावरत शाळेत जातात. जाताना रस्त्यात साचलेले पाणी एकमेकांच्या अंगावर उडवतात व मजा करतात. कधी कधी खूप पाऊस पडला की शाळेला सुट्टी मिळते. हे पहा मुलांनो, व थोडेसे वाचन करा, तुम्हाला समजेल. तुम्हाला हे लिहून देखील घ्यायचं आहे. मी तुम्हाला थोडासा वेळ देणार आहे. पहा मुलांनो, या निबंधाची सुरुवात येथे या परिच्छेदातून आपल्याला समजते. पावसामध्ये काय काय होतं ते आपल्याला येथे समजते. पुढील परिच्छेद पहा.
पावसाळ्यात सगळीकडे झाडे हिरवीगार होतात, पक्षी भिजतात, नदी नाले भरून वाहतात, विहिरी तलाव भरून जातात. पावसामुळे आपल्याला पाणी मिळते, शेतात धान्य पिकते, सगळीकडे आनंदाचे वातावरण दिसते. आम्हाला पावसात खूप आनंद मिळतो. मोर रानात नाचतो. मुलांनो, तुम्ही देखील हा उतारा लिहून घ्यायचा आहे व समजून घ्यायचा आहे. मी येथे थोडा वेळ देईन तुम्हाला लिहिण्यासाठी. पहा मुलांनो, हा निबंधाचा मध्य आहे. यामध्ये पाऊस आल्यानंतर काय काय घडते त्याचे वर्णन केलेले आहे. यातील भाषा साधी सोपी व ओघवती आहे हे आपल्याला समजते. निबंधाचा शेवट पहा मुलांनो. पाऊस पडला की बेडकांचा डराव डराव असा आवाज घुमू लागतो. पावसाळ्यात संध्याकाळ फारच सुंदर असते. सूर्यप्रकाशामुळे ढग रंगीबेरंगी बनतात. आकाश विविध रंगांनी भरून जाते. कधी कधी आकाशात इंद्रधनुष्यही दिसते. असा हा पावसाळा ऋतू मला फार आवडतो. अशा प्रकारे मुलांनो, आपल्याला या निबंधाचा शेवट कशा प्रकारे करायचा तो देखील येथे समजतो. मुलांनो, मी तुम्हाला एक प्रश्न दाखवणार आहे, तो नीट पहा. परीक्षेमध्ये असा तुम्हाला एक प्रश्न दिलेला असेल, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे, म्हणजेच निबंध तयार करायचा आहे. पहा, मी वाचेन मुद्दे. घराचे नाव, भरपूर प्रकाश, घरात रोपटी, घर प्रसन्न, घराभोवती झाडे, छान सावली, घरातील माणसे, सगळे आनंदात, घरात पुस्तके, घरात कंटाळा नाही, घराची आठवण, घर आठवणे. अशा प्रकारे हे मुद्दे वापरून तुम्हाला निबंध तयार करायचा आहे. घरात तुम्ही या निबंधाचा सराव करावा. धन्यवाद मुलांनो.